नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 2026 उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात 148 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय भेंडे व मोहन मते यांच्या हस्ते झाले। समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, उपाध्यक्ष शशिकांत समर्थ, सचिव कार्तिक शेंडे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत सिवनकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। विविध शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच शहीद फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांच्या कुटुंबियांचा विशेष गौरव करण्यात आला। नागपूरच्या लकडगंज परिसरातील हलबाबारमध्ये वादातून एका युवकावर जीवघेणा हल्ला झाला। 4 आरोपींनी मिळून रुपेश सोनी याचा डोक्यावर काचेच्या बाटलीने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला। त्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। लकडगंज पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपूरमध्ये काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार अतुल लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार असल्याचे सांगितले। त्यांनी म्हटले की पक्षाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे। काँग्रेस वरिष्ठ नेता व सांसद राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विचारधारेची लढाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच सरकारवर टीका करताना त्यांनी नीट पेपर लीक सारख्या प्रकरणांमुळे तरुण वर्ग त्रस्त असल्याचे सांगितले आणि जनतेमध्ये बदलाची भावना असल्याचे मतदार आपल्याला साथ देतील असा विश्वास व्यक्त केला। नागपूरच्या मानकापूर परिसरात घरासमोर उभी असलेली कार पेटवून जाळल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासात महिला आरोपीला अटक केली आहे। जुन्या वादातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले। फिर्यादी निखिलेश राजदुरकर यांची मारुती बलोनो कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुष्पा काशीराम आमले हिला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून अटक करण्यात आली असून पुढील तपास मानकापूर पोलीस करत आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।